स्वतःच्या न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत अखेर शिवसेना सुनावणी पार पडली. सुनावणी जरी काही मिनिटांची झाली असली तरी न्यायालयाने अंतिम सुनावणीसाठी पुढील वेळ निश्चित केला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला युक्तिवादासाठी 3 तास आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 तास देण्यात आला आहे. युक्तिवाद करताना वकील कपिल सिब्बल यांनी 2 मुख्य टर्निंग पॉइंट मांडले. प्रथम व्हीप मुद्दा एकनाथ शिंदे यांचा बंडखोरांच्या वेळी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप कायदेशीर दृष्ट्या होता असा निरीक्षणाचा आधार सिब्बल यांनी घेतला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीही भरत गोगावले यांची नियुक्ती रद्द करत प्रभू यांचा प्रतोदपदाला योग्य मानला होता. या आधारे सुरुवातीचे 16 आमदार अपात्र ठरायला हवेत, ज्यामुळे शिंदे गटाचा पक्षावरील वादा आणि स्थापन झालेले सरकार अवैध ठरू शकतात. पक्षाची मूळ घटना 2013 नंतर बाळासाहेब ठाकरेंच्या विधानानंतर पक्षाच्या घटनेत झालेले बदल आणि संघटना रचना याकडे निवडणूक आयोगाने संपूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आयोगाने ठाकरे गटाची घटना घडवूनही पाहिली नाही आणि केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आमदार खासदार संख्येच्या आधारे निर्णय दिला असा आरोप करण्यात आला आहे. अशाच संपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.